रेकॉर्डिंग स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, चला आज सगळ्यांना शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही आवर्जून आलेला आहात. तर आज आपल्याला प्रस्तावना संपवायची आहे. तर चला थोडंसच आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील विचारू शकता. मग उद्यापासून आहेत, कोण आहेत? सुचेता मॅडम आणि कोण? शकुंतला मॅडम ना. सकाळी पण आहे, उद्यापासून शकुंतला नाही. मॅडम दुपारी आहे आणि सुचेता मॅडम सकाळी आहे. मग उद्यापासून पहा कोण आहे. उद्या दुपारी आहे, पण सोमवारी हो, उद्या दुपारी आहे. सोमवारी 14 तारखेपासून सकाळी पण आहे दुपारी पण आहे, हे लक्षात ठेवा. आता तरी आपलं सहस्र चक्र होईपर्यंत सकाळी नाहीये. तर चला आता सिद्धावस्था बघूयात. 23वा आहे समज, सिद्धावस्था. परमार्थाचा आराखडा पुढील प्रमाणे मांडता येईल. प्रपंचामधील आघाताने म्हणा किंवा दारुण अपेक्षाभंगाने म्हणा किंवा पूर्व पुण्याईच्या बळाने घडलेल्या सत्संगतीने म्हणा, माणसाला अनुताप झाला तर तो बद्धाचा मुमुक्षू बनतो. मुमुक्षू म्हणजे काय माहितीये का अर्थ? शैलजा मॅडमनी सांगितला अर्थ. मुमुक्षू म्हणजे सांगा. तर मुमुक्षू मुक्ती. मोक्ष मुक्ती. मुमोक्ष संस्कृत शब्द आहे मुमुक्षु. मुमुक्षता असा पण एक शब्द आहे. मुमुक्षु संस्कृत शब्द आहे. आता मुक्ती मोक्ष ह्याची तीव्र इच्छा झालेला. आता काल मी म्हटलं ना, पहाटे झालं बहुतेक कोणाकोणाला. आजच झालं वाटतं का काल झालं का? आज नाही झालं, काल झालं. की कोणाकोणाला वाटतं हे सगळं व्हावं. तर तीव्र इच्छा झालेली आहे मुक्तीची, मोक्षाची. ऍक्च्युली मुक्ती म्हणजे या देहातून प्राण सुटणे. आपण मुक्ती कितीतरी प्रकारच्या बघितल्या, मोक्ष पण बघितले. तर मुक्तीचा साधा अर्थ आहे की या देहातून पुढचा प्रवास. आणि काल तो डिस्कस केलेला आहे मी, काल परवा. मुमुक्षु म्हणजे स्वर्ग. हा माहिती नाही मला अर्थ, शारदा मॅडम. तर मुमुक्षु मला जो अर्थ माहितीये तो शैलजा मॅडमनी सांगितलेलाच, की मुक्तीची तीव्र इच्छा असलेला. म्हणजे मुक्ती, मोक्षाची तीव्र इच्छा असलेला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय स्वर्ग, कारण आपण म्हणतो ना मला आता स्वर्गातच जागा असावी, नरकात नको, स्वर्गात पितृलोकातही नको असं. तर ते मोक्षाची मुक्तीची इच्छा तीव्र असलेला मुमुक्षू. मग इथे काय लिहिलंय? प्रपंचातील आघाताने म्हणा, म्हणजे मी तुम्हाला नेहमीच म्हणते, दुःख काय येतंय आपल्याला? आपल्याला दुःख येतं मार्गावर लागण्यासाठी. मी तुम्हाला नेहमी म्हणते, कोणीतरी सुखाने इथे आलाय का हो ध्यानधारणा करायला? की नाही माझं सगळं छान चाललंय, मी ध्यान शिकायचं म्हणून आले असतीलही. पण जास्तीत जास्त दुःखाने या मार्गावर आलेले. संसारातील आघाताने म्हणा किंवा दारुण अपेक्षाभंगाने म्हणा, कोणाचाही अपेक्षाभंग असेल, किंवा पूर्व पुण्याईच्या बळाने. आता पूर्व पुण्याई लागतेच मोक्षाची इच्छा निर्माण व्हायला, मुक्तीची इच्छा व्हायला. या देहातून सुटणे म्हणजे मुक्ती. पण पुन्हा मनुष्य जन्मात न येणं म्हणजे मोक्ष. म्हणजे मुक्ती मोक्ष मध्ये फरक आहे. बरं, पुन्हा मला या जन्मात यायचं नाही, मग कुठं जायचंय? मग आपण बघतो, मग त्याच्यात आयाम आहोत. मग देवा बरोबर राहायचंय का? का देवांच्या सारखे बनून राहायचे, का देवच बनून राहायचे? 4 प्रकारचे बघितलेत आपण ते. तर याच्यामध्ये पूर्व पुण्याई लागते, लक्षात घ्या. त्याने जर अनुतापपूर्वक त्याने जर अनुतापपूर्वक अवगुणांचा त्याग केला. बघा, अवगुणांचा त्याग महत्वाचाच आहे. आता सुद्धा जो वननेस मध्ये येणार नाही ना, वननेस मध्ये येणार नाही हे कसं ओळखायचं? जो दुसऱ्यांची सेवा करत नाहीये तो वननेस मध्ये नाहीये. तुम्ही कुठलीही सेवा करा. सेवा म्हणजे काय? कुठलाही आपला फायदा न बघता न घेता काम करणे.
मग ते काही चांगले असेल, आपल्या आत्ताच्या कल्पनेप्रमाणे तर चांगले असेल. तसं बघितलं तर चांगलं वाईट काहीच नाहीये. या सगळ्या आपल्या कल्पना आहेत. शेवटी सगळं त्या ईश्वरी इच्छेने किंवा काय असेल ब्रह्मांडीय इच्छा, परमशक्ती तिच्या इच्छेनेच होतं. पण आपल्या आत्ताच्या तरी ह्याच्याप्रमाणे जो दुसऱ्यांसाठी चांगलं काम करतो, स्वतःचं कर्मफल न बघता, स्वतःचा फायदा न घेता, त्याला म्हणतात तो वननेस मध्ये आला. मग वननेस मध्ये किती आला? 1% आला? मी एकाच व्यक्तीसाठी करतेय का? मी किती काम करतेय? दिवसाला 1च तास करतेय का? माझे 24 तासापैकी 1%च काम करतेय का? वननेस मध्ये मी किती आहे? तर जो हा वननेस मध्ये येईल तोच पुढे जाणार आहे. हृदय चक्र म्हणजे काय? हृदय चक्र ओपन व्हायची गरज आहे या मुमुक्षूसाठी. मुमुक्षता, मुमुक्षता आधी निर्माण झाली पाहिजे. म्हणजे हृदय द्रवलं पाहिजे, स्त्रवलं पाहिजे करुणेनी, दुसऱ्यांच्या दया येऊन. मग भले कपडे द्या, भले अन्न द्या. जुने नाही कपडे, जुने तर कोणीही दिलो. नवीन कपडे, नवीन कपडे, जुने तर नाही. तो आपला हे असतो की आता हे टाकूनच द्यायचे तर द्यावे, त्याला सेवा नाही म्हणत. तुम्ही नवीन कपडे दिले तर सेवा होते. तर बघा, जर अनुतापपूर्वक अवगुणांचा त्याग केला आणि संतांकडून परमार्थ श्रवण केला, म्हणून आपण हे परमार्थ पण हो हो श्रवण करतोय, कानावर टाकतोय, ध्यानाबरोबर मग ज्ञानही आता घरी घेतोय. की काय तिकडून? म्यूट नाही ना. करा, म्यूट, सुचेता मॅडम. म्यूट करा. सुचिता मॅडमचा आवाज दिसतोय. तर सतत संतांकडून परमार्थ श्रवण केला तर त्याला स्वस्वरूपाचे अनुसंधान म्हणजे काय ते कळते, बरोबर कळते. स्वस्वरूपाचे, स्वस्वरूप, आपलं स्वस्वरूप काय आहे? तर आपलं शरीर हे नाही आहे. आपलं स्वस्वरूप आपण जे शिकलो 7 स्तर आहेत. त्या 7 स्तरामध्ये प्राणमय शरीर, इमोशन्सनी काय होतं, आपल्या विचारांनी काय होतं, हेच तर सगळं आपण स्वतःच ज्ञान घेतोय ना. आपले सगळे कोर्सेस बघा, आता चक्राध्यान चाललंय, सहस्रार चक्र चाललंय, आता हायर चक्रा कोर्स सुरू होईल. हे स्वतःबद्दलच ज्ञान, ज्ञान आहे, ध्यान आहे, सर्व काही आहे त्याच्यात. मग हे घेणं, श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे. मग बघा हा, स्वामी काय म्हणतात, स्वरूपाचे अनुसंधान म्हणजे काय ते बरोबर कळते. त्यावर महत्वाचं काय, कळून काय उपयोग आहे, श्रवण करून काय उपयोग आहे, काही नाही होत श्रवण करून. त्यावर सतत मनन करून, मनन जे मी सांगते आणि जे अवघड वाटतं सगळ्यांना. आता तुम्ही 40 जण आहात, यातले 2-3 नवीन लोक आहेत, पण उरलेले रेग्युलॅरिटी आहे. तुम्ही खूप कष्ट घेताय स्वतःसाठी, खूप वेळ देताय स्वतःसाठी, मनन करताय, चिंतन करताय, लेखन करताय. पण बाकीचे काय करतायत? बाकीच्यांना भीती वाटते. मला मनन नको, मला लेखन नको, त्या मंगल मॅडम लिखाण करायला लावतात, अनुभव विचारतात, म्हणून ग्रुप सोडून जातात, म्हणून कार्यक्रमाला हजर राहत नाही, म्हणून ग्रुप जॉईन न करता फक्त रेकॉर्डिंग बघतात. आम्हाला तुमचं लेखनच नको, आम्ही स्वतंत्र, आम्ही फक्त रेकॉर्डिंग ऐकणार. मनन होतंय का? नाही. जिथे तिथे स्वामींनी मनन चिंतनावर फोकस दिलेला आहे. मग तुम्हाला लक्षात येईल, आपण जे करतोय, लिखाण करतोय, वेळ करतोय, विचार करतोय, मनन करतोय, हेच महत्वाचं आहे. हे नाही केलं तर पारच होणार नाही त्या अवस्था. चिंतन केलं पाहिजे. पैसा कसा मिळेल त्याच्यावर नाही, माझी रिलेशनशिप सुधारेल त्याच्यावर नाही, माझी कामं कशी होतील त्यावर नाही चिंतन. चिंतन यावर माझं नॉलेज, माझे आत्मेचे स्तर, शरीराचे स्तर, दृश्य अदृश्य स्तर, मी काय केले पाहिजे, मी कसे क्लीन्स केले पाहिजे, मी माझे दुर्गुण कसे पुढे नेईल, मी माझे चक्रा
ऍक्टिवेट, बॅलन्स, ओपन कसे करेल? चक्राशी सगळं संपतं, तुम्हाला सांगतो. चक्राशीच येऊन थांबत. कारण चक्राच सर्व करून घेतो. ती कुंडलिनी सुद्धा वर जाते. चक्र ओपन असल्याशिवाय वर जाऊ शकत नाही ती कुंडलिनी. म्हणून तर ढोसण्या देत 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 सगळं फोडती, ती मोकळं करती. म्हणून तर हे हादरे हे ते सगळं बसतं. तर सगळा जो काही आहे मनुष्य जन्माचाच पर्पज तो या कुंडलिनी भेदनसाठीच आहे. वरती आध्यात्मिक उन्नती करण्यासाठीच आहे. एकदा का खालचं चक्र ओपन झालं की त्या चक्रांचे सगळे गुण दिसायला लागतात. अवगुण दूर होतात. असा तो पाण्याला कसा पाझर फुटतो, पाण्याचा फवारा बघतो आपण डोंगरातनं ह्याच्यातनं, असं असतं ते कुंडलिनीच. ते गुणच स्रवायला लागतात, आपोआप स्रवायला लागतात. भक्ती जनरेट होते, अभंग होतात, जे त्या आत्म्याला गरजेचे. ज्या ज्या जीवनाच्या प्रवासातून तो आलाय, जे जे धुवायचे, जे जे स्वच्छ करायचे. एक हादरा असतो तो नासा तुमचा. समजा तुम्हाला असं होतंय, असं होतंय, हे सगळे कार्मिक क्लिन्झिंग असतात, हे पण लक्षात ठेवा. इतकं काही सोपं नाहीये, खूप व्हॅल्युएबल मिळालंय ते. त्याच्यामध्ये कार्मिक सुटत चाललेलं आहे, क्लिन्झिंग होतंय, उन्नती होतीये, विकास होतोय. मनन चिंतन केलं तर जास्त होणार आहे. तर संपादन केली तर मग श्री विवेक त्यावर सतत मनन करून त्याने विवेकाच्या बळावर विरक्ती संपादन केली तर त्याची श्री सद्गुरूशी आपोआप गाठ पडते. विवेकाच्या बळावर. विवेक म्हणजे काय? विवेकाच्या बळावर म्हणजे इथे विवेकाचा अर्थ आहे, विवेक हे संस्कृत शब्द आहे. विवेकाचा अर्थ सुद्धा असा आहे की अगदी समजा काही आहे त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, थांबलो पाहिजे, पॉज घेतला पाहिजे, विचार करून निर्णय घेतला पाहिजे, विचार करून बोललं पाहिजे, विचार करून ऍक्शन घेतली पाहिजे, म्हणजे विवेक. पण विवेक संस्कृत शब्द आहे. विवेकचा अर्थ एक अर्थ प्रलय पण होतो बघा. विवेक म्हणजे प्रलय सुद्धा. जसं श्राद्धा मॅडमनी दुसरा अर्थ सांगितला तसं ह्याचा दुसरा अर्थ प्रलय पण आहे. पण आता इथे विवेकाच्या बळावर म्हणजे चिंतन करून योग्य विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे. विवेकाच्या बळावर विरक्ती संपादन केली तर त्याची श्री सद्गुरूशी आपोआप गाठ पडते. आता इथे सद्गुरू कोण आहे? सांगेल मला कोणी? सद्गुरू तुम्हाला काय वाटतं? कोण आहे सद्गुरू? एक गुरु असतात, एक सद्गुरू. सद्गुरू कोण? आपला श्वास, आपली कुंडलिनी माता म्हणजे आपली सद्गुरू. हे मी तुम्हाला सांगतो. कोणी मनुष्याचा नाही, कोणी संत नाही, कोणी काही नाही. तुम्ही काही म्हणा, मी तुम्हाला एकच शिकवलंय, श्वास माझा गुरु, कुंडलिनी सुद्धा आपली गुरुच. एकदा का ते कुंडलिनी हे झाली की ती सगळं काही स्वतःहून ग्रेस द्यायला लागते, तिची पॉवर द्यायला लागते. तर सद्गुरू असेल काही म्हणा, श्री सद्गुरू तुम्हाला जो वाटतो तो, सद्गुरूशी गाठ पडते. मग श्री सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली निधी ध्यासनाच्या अभ्यासाला म्हणजेच अनुसंधानाला तो स्वतःहून वाहून घेतो. त्या अभ्यासाची पूर्तता होऊन श्री सद्गुरूच्या कृपेनेच त्याला आत्मसाक्षात्कार होतो. कुंडलिनीच्याच कृपेने आत्मसाक्षात्कार होतो. कुंडलिनी जोवर येत नाही, भेदन त्या सहस्त्र चक्राचं करत नाही, ब्रह्मरंध्राचं, तवर आपल्याला आत्मसाक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन होत नाही की मीच ब्रह्मन आहे. काल सगळं सांगितलंय डिटेलमध्ये. तर याच्यामध्ये कुंडलिनीमुळेच आत्मसाक्षात्कार होतो, तीच करवून घेते. पण आता आपण ब्रह्मन आहोत, हे तर सगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे. जन्मानुजन्म ज्या पद्धतीने होत होतो, ध्यानधारणा करून चक्र भेदन करून पार इथवर यायला कितीतरी जन्म जायचे.
आता तसं नाही. आता ती ऊर्जाच सगळं डोळ्यावरचं झापड काढून टाकणारे, मेंदूवरचं झापड काढून टाकणारे. इथे ऍक्शन चालल्यात, इथे ऍक्शन चालल्यात, इथे ऍक्शन चालल्यात. सगळं बदलतंय. धनधन धनधन हातोडे मारतीये ती. बघताय तुम्ही डोकं दुखतंय. बघताय तुम्ही ऊर्जा वाढलीये. याच्यामध्ये इच्छा पहिल्यांदा पाहिजे. इच्छा तेथे मार्ग. इच्छा आहे का मुक्तीची, मोक्षाची, या जन्मात परत नाही यायची, तर जरूर मिळणार आहे. पण त्यासाठी हृदय चक्रापर्यंत आलायत का? हृदय चक्र ओपन झालंय का? म्हणजे दुसऱ्यांची सेवा करावीशी वाटतीये का? किती वेळ देता दिवसातून? 5 मिनिटं? का 1 तास? का 51% दुसऱ्यांची सेवा आणि 49% स्वतःची कामे? बघा, तुम्ही अनालिसिस करा. आपण लॉग 1 मध्ये शिकलोय. तर हा आत्मसाक्षात्कार आपोआप होणार आहे दुसऱ्यांची सेवा करून. कारण त्या ऊर्जेचीच इच्छा आता अशी आहे, सगळ्यांना घेऊन जायचे. म्हणून तिच्या इच्छेचं, तिच्या ह्याचं काम केलं तर तुम्हाला नक्कीच जास्त ऊर्जा येणार आहे. परमार्थ साधनेमध्ये त्याग आलंच की नाही बघा, त्याग. परमार्थ साधनेमध्ये त्याग आणि योग दोन्हीचा समन्वय आहे. त्यागा वाचून परमार्थ साधत नाही. संसारातून वेळ काढावाच लागेल, बाहेर पडावंच लागेल, पैसा खर्च करावाच लागेल. अहो, देणगी त्या महाशिवरात्रीची सगळ्यांनी द्यायची, किती लोकांनी दिली बघा, प्रश्न विचारा. हे जरा थोडस बघा, आपण काही करतोय का दुसऱ्यांसाठी त्याग, पैशाचा, वेळेचा, श्रमाचा? हा सगळ्यांनी प्रश्न विचारा. त्यागा वाचून परमार्थ साधत नाही. म्हणूनच साधक एकीकडे सच्चिदानंदांच्या अभावाचा, संशयाचा व अज्ञानाचा संपूर्ण त्याग करतो बघा, आणि योगानेच परमार्थ साधतो. म्हणून दुसरीकडे साधक स्वस्वरूपाच्या अनुसंधानाचा अभ्यास म्हणजे सूक्ष्मात शिरून तेथेच राहण्याचा प्रयत्न होय. किती वेळ राहतो हो आपण सूक्ष्मामध्ये? इतकी परम शांती मिळते आपल्याला ध्यानात. किती वेळ राहतो आपण? ज्याचं त्यांनी बघा. स्वतःहून ध्यान करताय का बघा, रात्री करताय का बघा. जोपर्यंत अनुसंधान टिकण्यास बळ लागते व जरा ढिले सोडले की मन दृश्यामध्ये उतरते, तोपर्यंत साधक अवस्था असते. स्वरूपानुसंधान सदा टिकणे हा सहज स्वभाव झाला की सिद्धावस्था प्राप्त झाली असे समजतात. बाहेरून सिद्ध कदाचित साधकासारखा किंवा साध्या माणसासारखा दिसणे शक्य आहे, पण अंतर्यामी मात्र तो पूर्ण स्वरूपाकार झालेला असतो. श्री समर्थ वर्णन करतात की स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये मस्त झालेल्या सिद्धाला काम पुरत नाही. आपला अक्षय ठेवा कोणी नेऊ शकत नाही. या खात्रीमुळे कमी जास्त घडले तर त्याला क्रोध येत नाही. स्वार्थ संपूर्ण नाहीसा झाल्यामुळे त्याचा कधी आशाभंग होत नाही. दृश्य खरे आहे हा भासच नाहीसा झाल्याने चिंता, मानापमान, शोक, मोह, गर्व, तिरस्कार वगैरे विकार त्याला बाधू शकत नाहीत. विवेकाने आत्मस्वरूपामध्ये विरलेला असा तो सिद्ध व्यक्ती म्हणून वेगळेपणाने उरतच नाही. परमब्रह्मी समरस होऊन याच जगात व याच जीवनात सिद्धाला विदेहावस्था प्राप्त होते. मग देह प्रारब्धावर टाकून तो निर्भयपणे व निसंदेहपणे मरेपर्यंत जगाच्या कल्याणार्थ खटपट करतो. आपण म्हणजे मी कोण, देव म्हणजे ईश्वर कोण, याचे निसंदेह ज्ञान होऊन पापपुण्यांना तिलांजली देणारा सिद्ध सदैव मुक्तच असतो. त्याचा देह जेथे पडेल तीच पुण्यभूमी होय. श्री समर्थांचे सांगणे असे की सागरास मिळालेली नदी पुन्हा आपल्या वेगळेपणाने बाजूला काढता येत नाही. त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपाशी समरस झालेला सिद्ध पुन्हा त्याच्यापासून विभक्त होत नाही. इतकेच नव्हे तर जिवंतपणीची त्याची मुक्तावस्था अंतकाली देखील जशीच्या तशीच टिकते. ब्रह्मज्ञान झाल्याची हीच खरी खूण आहे. साऱ्या परमार्थाचे वर्म या जीवनमुक्त अवस्थेत साठलेले आहे. जीवनमुक्त पाहिजे, जीवनाची अभिलाषा नको, जीवनामध्ये अडकलं नाही पाहिजे. तर हे सगळं स्वामींनी वर्णन केलेलं आहे. तर 2 मिनिटं थांबा, जरा पाणी पिऊ देत.
थोडस ना घशाला कोरड खूप पडते आज, खूप ऊर्जा आहे खूप. तर हे झालेले आहे आता सिद्धावस्था. आता ईश्वर दर्शन होते म्हणजे तरी काय? 24वा. बघा हा, ईश्वर दर्शन होते म्हणजे तरी काय? स्वानुभवाने सिद्ध झालेले श्री समर्थांचे सांगणे असे की आत्मा अथवा चैतन्य विश्वाचे मूलद्रव्य आहे. व्यक्तिगत चैतन्य जीव, तर विश्वगत चैतन्य ईश्वर होय. बघा, व्यक्तिगत चैतन्य म्हणजे आपली चेतना, आपलं चैतन्य. चेतना आणि चैतन्यामध्ये काय फरक आहे? आपण नेहमी चेतना चेतना म्हणतो, माझी चेतना माझी चेतना. आणि माझी चैतन्य म्हणजे काय? मी सांगितलंय तुम्हाला. चेतना म्हणजे काय? तर आता माझी जाणीव कुठं आहे, संवेदना कुठं आहे, आणि म्हणतो आपण इथे माझी चेतना आली, वर चालली, प्रवास चालला. पण चेतना सतत खालीवर होत असते. पण चैतन्य म्हणजे एकदा का चेतना काही ठराविक टप्प्यावर स्थिर झाली की त्याला चैतन्य म्हणतात. तर माझं चैतन्य, व्यक्तिगत चैतन्य जीव आहे, जीव हा जीव आहे, मंगलचा जीव आहे. पण विश्वगत चैतन्य म्हणजे आता या ब्रह्मांडाचं म्हणजे इथलं सगळं, इथली जी सगळी यांची चेतना आहे, मग माझ्या घरातला मुलगा आहे, मिस्टर आहे, भिंत आहे, माझा मोबाईल आहे, माझे हे क्रिस्टल्स आहेत, माझी पुस्तकं आहेत, माझं सगळं, सगळ्या विश्वातला हा डोंगर, ती नदी, ते झाड, हा प्राणी, ते जंगलातले पक्षी, या सगळ्यांची मिळून जे चैतन्य आहे, ते विश्वगत चैतन्य म्हणजे ईश्वर. म्हणजे आपण म्हणतो ना ईश्वराला सगळ्या ह्याच्यात बघा, कणाकणात ईश्वर साठलेला आहे, तर तेच चैतन्य म्हणजे ईश्वर होय. प्रजान आणि आपणच सगळं आहोत. आपल्याला दिसते आता वेगळा तो पक्षी, तो मोर, हा कावळा, हा चिमणी, आपलंच आहे सगळं चैतन्य, आपलंच आहे ते. आपलीच रूप आहे ती. का बरं आपलीच आपलीच रूप काय? आता तुम्ही म्हणाल कावळा कुठं आपलं रूप आहे? चेतना चैतन्य आपणच. म्हणजे सागराचं उदाहरण देते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. समुद्रात पाणी आहे बरोबर, म्हणजे हे विश्व चैतन्य झालं. म्हणजे ब्रह्मांड काय आहे म्हणा. मग त्या सागरात कावळा आहे, मासा आहे, सगळे. पण आपण काय म्हणू? बघा ती जी काही आहे ना मछली, ती सागरात आहे, सागरात. म्हणजे विश्व चैतन्याचाच भाग येतो. बघा हा मासा, त्या सागरातच. बघा आपण डुंबलोय त्या सागरात. बघा ही लाट, बघा ही नदी सागराला मिळालेली, बघा या सागरातलं बेट, सगळं त्या सागरातच आहे. म्हणजे सगळं काही ओरिजिन आहे, सोर्स आहे, तो एकच आहे. म्हणजे आपला पिता एकच असं झालं. त्याच पित्याचे आपण अंश, इकडे अंश, तिकडे अंश, तिकडे अंश. सोर्स कोण? तिथेच, तिथलाच भाग. सागर एकच आहे. सागरातले कण कण कण, आपण म्हणू का हा कण या सागराचा नाही म्हणू का? आपण तर म्हणू ह्या सागराचा हा कण आहे, तो पण या सागराचा आहे, ही लाट पण या सागराची आहे, ती पण आहे. तसंच आहे हे. आपलं हे सगळं विश्व चैतन्य सागर, आणि आपण सगळे या सागरातले बुंद. तर जीव आणि विश्वगत चैतन्य ईश्वर होय. प्रजा नसेल तर राजाला राजे पण नाही, तसे जीव नसेल तर ईश्वराला ईश्वर पण नाही. जीव आणि शिव अथवा तर ईश्वर एकाच चैतन्याची दोन रूपे आहेत बघा. जीव म्हणजे आपण, शिव म्हणजे तो. एकच चैतन्य म्हणजे सागर, एकच चैतन्याची दोन रूपे आहेत. दोघे अनादी आहेत, एकमेकांचे सखे आहेत. ते परस्परांच्या सहवासाला भुकेलेले आहेत. जीव अल्पशक्ती, अपूर्ण, शांत, सीमित, मूर्त, अज्ञानी, सकाम आणि परतंत्र असतो. ईश्वर सर्व शक्ती, पूर्ण, अनंत, असीम, अमूर्त, ज्ञान स्वरूप, अकाम व स्वतंत्र असतो. ईश्वर आपल्या चित शक्तीने आपल्या मधूनच विश्व निर्माण करतो. बघा आता ते सागराला इमेजिन करा, सागरामध्ये प्रचंड शक्ती आहे. मग ईश्वर आपल्या चित शक्तीने, आता चित शक्ती कोण हो?
तुम्हाला सांगू, चित शक्ती म्हणजे ही कुंडलिनीची शक्ती. जिथे तिथे ती कुंडलिनी आहे. आपली कुंडलिनी ब्रह्मांडाची कुंडलिनी, आपली कुंडलिनी कुंडलिनी किंवा चक्रा महाराष्ट्राचे चक्रा, आपले चक्रा भारताचे चक्रा सांगितलंय तुम्हाला. आपलं मूलाधार महाराष्ट्राचं मूलाधार, आपलं मूलाधार भारताचं मूलाधार, आपलं मूलाधार पृथ्वीचं मूलाधार. तसंच आपली कुंडलिनी किंवा काय स्तंभ सगळा म्हणा, तो विश्वाचा, विश्व चैतन्याचा, प्रजापिताचा, हे एकत्र आले की संपलं. साक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन. सगळं करतोय ते एकत्र येण्यासाठी. हा इकडे, तो तिकडे, मी इकडे. चला त्या अलाईन व्हा, अलाईन व्हा, अलाईन व्हा. मग मूलाधार अलाईन झालं, पुढचंही अलाईन करा. एक रूप व्हा, वननेस मध्ये या. तर इथे चित शक्तीने, ईश्वर आपल्या चित शक्तीने आपल्या मधूनच विश्व निर्माण करतो. कारण क्रिएटरची शक्ती कशात आहे? क्रिएशनची शक्ती, क्रिएशनची शक्ती स्वाधिष्ठानात पण आहे. आपण बघतो स्वाधिष्ठान चक्र क्रिएशन्स करू लागतं. आणि आपल्या क्रिएटिव्ह शक्ती किती जागृत झाल्यात आपण बघितलं ना. मग कशा कशाच्या क्रिएशन्स केल्या, कवितांच्या, लेखनाच्या, चित्रांच्या, काय आहे प्रत्येकाचं काय काय आहे ते. तर हे क्रिएशनची शक्ती चित शक्तीमुळे कुंडलिनीच्या ह्याच्यामुळेच मिळते, लक्षात घ्या. तर ईश्वर आपल्या चित शक्तीने आपल्या मधूनच विश्व निर्माण करतो. म्हणून सिद्धी लागायला लागतात. ज्या वेळेला कुंडली एक एक चक्रावर काम होतं, सिद्धी मिळायला लागतात. म्हणून तो तो सिद्ध पुरुष बनतो. सिद्ध पुरुष, सिद्ध विश्वाचं निर्माण करतो. सगळं विश्व आपणच आता मला तुम्ही सांगा बरं, आपण जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस पेरतोय, सामूहिक चेतना पेरतोय, आपण पाचव्या आयामातली पृथ्वी पेरते, कोणच करते? आपणच करतोय. आपली चित शक्ती करते, आपणच ध्यानात करतोय. लक्षात घ्या, वी आर द क्रिएटर, वी आर क्रिएटिंग. ही पृथ्वी सुद्धा आपणच क्रिएट केली आहे. आता नव्या पाचव्या आयामातली पृथ्वी सुद्धा आपणच क्रिएट करतोय. हे एकदा समजलं ना, मग आयुष्यातल्या सटरपटर गोष्टी काय हो, ते अवघड आहेत का? पण कुठं लावायचा? चेतना कुठं ठेवायची? तिथे ठेवायची का इथे ठेवायची? विश्वावर ठेवायची का घरात ठेवायची? का सारे घरच सारे विश्वच माझे घर? हे ज्याची त्याची इच्छा. चेतना कुठल्या लेवलला न्यायची? जो स्वतःपुरतं काम करतोय त्याची चेतना खालच्या स्तरावर राहणार आहे, ती नाही वरच्या स्तरावर येणार. दुसऱ्यांसाठी काम करू लागला कीच ती शिफ्ट होणार आहे चेतना. तेव्हाच विकास होणार आहे, तेव्हाच वननेस मध्ये जाणार आहे, तेव्हाच पाचव्या आयामातल्या पृथ्वीत जायला मिळणार आहे. तवर अजिबात नाही. मग हजारो वर्ष परत करत बसायचं सगळं साधना. आता या जन्मात या पृथ्वीच्या परिवर्तनात सगळ्यांना संधी मिळाली आहे आपल्या सगळ्या जन्माचं सार्थक करण्याची. घ्यायची का नाही आपण ठरवायचं, का अजून माया जाळ्यात अडकायचं. तर चित शक्तीने, ईश्वर आपल्या चित शक्तीने आपल्या मधूनच विश्व निर्माण करतो. विश्वाच्या कणाकणात तो भरून राहतो. विश्वातील सचेतन अचेतनाचे उपादान कारण म्हणजे मूलद्रव्य तोच आहे. सर्वांचे निमित्त कारण तोच आहे. ईश्वर सर्वात्मक, सर्वातयामी आहे. मूलतः सर्वांचा प्रेरक तोच आहे. अर्थात असा ईश्वर आपल्या जीवाहून दूर नाही. बघा, सगळे वाचताना ईश्वराला वेगळं ठरवायचं, शिवाला बघायचं, राधेला बघायचं, कृष्णाला बघायचं, ईश्वर 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 असलं काही वाचन करायचं नाही. इथे लिहिलंय स्वामींनी, ईश्वर आपल्या जीवाहून दूर नाही. अनेक जीवांचा मिळूनच ईश्वर आहे. आपणच ईश्वर आहोत, कण आहोत. त्या कणाचा सागर बनायचंय का नाही आपल्याला? बुंदाचं सागर बनायचं का नाही? त्या बुंदातच राहायचंय. अर्थात असा ईश्वर आपल्या जीवाहून दूर नाही. आपल्या जीवनात तो ओतप्रोत आहे. असे जर आहे तर आपल्यामध्ये व आपल्यामधील ईश्वरामध्ये आड काय येते? दोघांच्या मध्ये मनाचा पडदा आड येतो. मन आहे मन, तू तू, मै मै, मला मला, तुला नाही. मनाचा पडदा आड येतो. आपले मन अनेक भ्रम, म्हणजे हे जे बघतोय ते भ्रम आहे ना, विपरीत समजुती निर्माण करते.
त्या आता आपलं काही बाबा चूक नाही बरं का त्यात. आपल्यावर प्रोग्रामच असे घातलेत, पण आता हे प्रोग्राम भेदले, सत्य निर्माण व्हायला लागले. जीवाचा आकांत करून सगळे सांगतायत. जीवाचा आकांत करून उपनिषदे सांगतात, वेद सांगतात, श्रीपाद श्रीवल्लभ पोथी सांगते, स्वामींचा दासबोध सांगतो, सगळे आकांतानी सांगतात. मग आपण थोडस जाग झालं पाहिजे, मनाचा पडदा दूर केला पाहिजे. मग दोघांच्या मध्ये मनाचा पडदा आड येतो. आपले मन अनेक भ्रम विपरीत समजुती निर्माण करते. त्या आतमधील ईश्वरावर पडदा घालतात. मी देहच आहे, मी देहापुरता सीमित आहे, ही भावना ईश्वर दर्शनाच्या आड येते. देहात प्रकाशणाऱ्या चेतनेचा प्रत्यय मनाच्या रूपाने येतो. बघा, देहात काय आहे? प्रकाशणारी चेतन आहे. म्हणून आपल्याला ध्यानात प्रकाश 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 दिसतो की नाही? तेच स्वरूप आहे ना आपलं. देहात प्रकाशणाऱ्या चेतनेचा प्रत्यय मनाच्या रूपाने येतो. विश्वात प्रकाशणाऱ्या चेतनेचा प्रत्यय विश्व मनाच्या द्वारे येतो. असे जर आहे तर ईश्वराचे दर्शन होण्यास आपले मन विश्व मनाशी तादात्म्य पावले पाहिजे. सर्व काली म्हणजे काय हो? विश्व मनाशी तादात्म्य म्हणजे सारे विश्वच माझे आहे. म्हणजेच सारखी मी सांगते, हृदय फुटलं पाहिजे, हृदयाला पाझरला पाहिजे. अरे तू पण मी, अरे हा पण मी, याची व्यथा मला व्याकुळ करते, त्याची व्यथा मला व्याकुळ करते, त्याच्या व्यथा सोडवण्यासाठी मी प्रयत्न करते, याच्या दुःखावर मी फुंकर घालते. म्हणजे हे विश्व मनाशी तादात्म्य होत चाललोय आपण. झाडांबद्दल काळजी, झाडांना प्रेम देतोय, सुकून देत नाहीये. प्रेमाने संवाद साधतोय, कुरवाळतोय त्या दगडाला, त्या क्रिस्टलला, व्हॉट एव्हर, त्या प्राण्यांना, त्या पक्ष्यांना. करतोय का? आपलं वाढत चाललंय का? एकरूप झाले पाहिजे. एकरूप झाले पाहिजे त्यांच्या पण चेतनेशी, त्या झाडाच्या चेतनेशी सुद्धा. हे सगळं प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला करायला सांगते. झाडांबरोबर बोला. माझा टेरेस बघा किती सुंदर आहे, वाटतोय की नाही सुंदर? चित्र नाहीये, ते टेरेस आहे. तर या झाडांशी मी बोलते, लक्षात घ्या. आणि बोलून त्यांचे पण तुम्ही हालचाली पण टिपा, हालचाली पण टिपा, फळ फुलांचा बहरही टिपा. तर हे पाहिजे दोघांच्या हे झालं. असे जर आहे तर ईश्वराचे दर्शन होण्यास आपले मन विश्व मनाशी तादात्म्य पावले पाहिजे. सर्व काली सर्वत्र स्वरूपामध्ये विलसणाऱ्या ईश्वराशी संपर्क साधण्यास आपल्या आजच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. आपले मन सूक्ष्म, निर्मल, व्यापक, निर्वेश व अहंकारहीन बनले तरच त्यामध्ये अज्ञान क्षीण होऊन ते विश्व मनाशी समरस होते. ईश्वराचे सतत स्मरण ठेवल्याने जीवांमधील अंतरीच्या सूक्ष्म जनन शक्ती जाग्या होतात. शक्ती केव्हा जाग्या होणार तुम्ही? ज्यावेळेला ईश्वराचे सतत स्मरण. मग काय कृष्णाचे? कोणाचे स्मरण? तुम्ही बघून घ्या कोणाचे स्मरण. तरच सूक्ष्म जनन शक्ती जाग्या होतात. त्यांच्या सामर्थ्याने व्यक्तिगत मन विश्व मनात विलीन होते. तेथे जीवाचे जीव पण येते. जीव शिव होतो. चिदानंद स्वरूप शिवोहम शिवोहम म्हणजे मीच ब्रह्म आहे, मीच सर्व विश्व व्यापून आहे, असा विलक्षण अनुभव येतो. त्यास ईश्वर दर्शन म्हणतात. बघा, ईश्वर दर्शन. ईश्वर दर्शन म्हणजे शिवोहम शिवोहम श्वास गुरु. शिवोहम, तो नाही गुरु, इथे शिव, इथे हम. शिवोहम. 25वा आहे लोकसंग्रह. लोकसंग्रहामध्ये प्रत्येक माणूस, मग तो अगदी अज्ञानी असो अथवा मोठा ब्रह्मज्ञानी असो, समाजात जन्मतो, समाजात जीवन जगतो, समाजात वावरतो आणि अखेर समाजातच देह ठेवतो. सामाजिक जीवनाला 3 अंगे असतात. मूल्ये हे पहिले अंग होय. त्या मूल्यांचा आविष्कार होण्यासाठी
लोकसमूह तयार होतात. म्हणून लोकसमूह अथवा सामाजिक संस्था हे दुसरे अंग होय. पण लोकसमूह असो किंवा समाज संस्था असतो, त्यामध्ये अखेर माणसेच एकत्र येतात. म्हणून व्यक्ती हे तिसरे अंग होय. उदाहरणार्थ मंदिर ही समाज संस्था घ्या. सर्व लोकांवर निस्वार्थी प्रेम करायला शिकणे व ईश्वराची उपासना करणे हे मूल्य साकार करण्यासाठी मंदिर ही संस्था जन्म पावली. मंदिरामध्ये राहणारा अथवा मंदिरामध्ये जाणारा जो लोकसमूह आहे तो या मूल्यांच्या पार्श्वभूमीवर बनलेला असतो. अर्थात या समूहामधील व्यक्तींचे परस्पर संबंध अत्यंत निस्वार्थी प्रेमाचे असणे योग्य ठरते. कोणत्याही मानव समाजामध्ये सामान्यपणे स्वार्थी माणसांचा भरणा अधिक असतो. सामान्य माणूस आपल्या वासना तृप्त होण्यासाठी जगतो. त्या धडपडीमध्ये राग, द्वेष, लोभ, स्पर्धा, दंभ, चिंता इत्यादी दोषांना तो आल्यापासून राहत नाही. मग तेथेही एकमेकांमध्ये संघर्ष निर्माण होतो. त्यामुळं मानवी जीवनामध्ये बहुसंख्य सामान्य व्यक्तींना बाहेर स्वस्वस्थता आणि आतमध्ये शांतता किंवा समाधान मिळत नाही. साधू पुरुष ईश्वराच्या दर्शनाने स्वतःच्या अंतरंगातील संघर्ष संपूर्णपणे संपून टाकतो. अंतरंगामधील संघर्ष नाहीसा झाला म्हणजे माणसाचा स्वार्थ सुटतो. तो केवळ लोकांसाठी जीवन जगतो. म्हणून साधू पुरुषाच्या जीवनामध्ये आतमध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचा अनुभव असतो आणि बाहेर लोकांना अनेक प्रकारे सहाय्य करण्याची रीती असते. ज्या ज्या व्यक्तींशी आपला संबंध येतो त्या व्यक्तींवर निस्वार्थी प्रेम करून तिच्या अंतर्यामी संवाद निर्माण करणे आणि अशा व्यक्तीचा लहान मोठा समूह निर्माण करून त्यास आत्मसन्मुख करणे या कार्यास श्री समर्थ लोकसंग्रह करणे असे म्हणतात. या समाजामध्ये मी माझ्यासाठी अशी वृत्ती असणाऱ्या व्यक्तींचा भरणा असतो. तेथे आपापसात संघर्ष व हीन स्पर्धा अनिर्वायी असतात. पण ज्या समाजामध्ये मी भगवंताचा म्हणून मी लोकांसाठी अशी वृत्ती कमी जास्त प्रमाणात पोहोचणाऱ्या व्यक्तींचा भरणा असतो, तेथे एकमेकांवर निर्मळ प्रेम निर्माण होते आणि एक संघटित लोकसमूह तयार होतो. संघटित लोकसमूह ही एक मोठी सामाजिक शक्ती असते. अशा लोकसमूहामधील प्रत्येक व्यक्ती निर्भयपणे जीवन जगते. कारण कठीण प्रसंग आला तर 10 माणसे आपल्या मागे मदत येण्यास तयार आहेत अशी माणसाला खात्री पटते. श्री समर्थांच्या लोकसंग्रहाचे स्वरूप हे आहे. तर आपण हेच केलं ना, त्या दिवशी आपण बघितलं आपलं पोत हे दासबोध वाचायच्या सुरुवातीलाच आपली मीटिंग झाली. त्याच दिवशी आपण एकत्र ग्रुप केला लोकांच्या सेवेचा. किती लोक आले पुढं. तुम्ही त्यापैकी किती लोक वेळ देतात? काहीच नाही. किती लोकांनी मला काहीच कळवलं नाही अजून ना. फोन आणि फोन मग उचलत नाही, मेसेज पाहत नाही आणि हे नाही ते नाही. असं कशाला मला रिपोर्टिंग करायचं? करा ना, थोड्या थोड्या वेळाने फोन करा. डायरेक्ट जे काही सांगितले मी तुम्हाला हे सेवा करणाऱ्या लोकांना ते हेच सगळं सांगितले. त्याचं महत्व तुम्हाला याच्यातून कळलं. तर श्री समर्थांचा महंत मी लोकांसाठी आहे असे नुसते म्हणत गेल्याने कोणी निस्वार्थी बनत नाही. माणसाचा स्वार्थ क्षीण होण्यासाठी त्यांच्या वासना फिक्या पडाव्या लागतात. ईश्वराच्या उपासनेशिवाय वासना बलहीन होत नाहीत. म्हणून लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या पुरुषाने भगवंताच्या उपासनेचा पूर्णपणे आश्रय घेणे आवश्यक आहे. भगवंत म्हणजे अंतरात्मा होय. किती वेळा सांगू भगवंत म्हणजे काय? भगवंत म्हणजे अंतरात्मा होय. पुन्हा पुन्हा भगवंत दुसऱ्याला म्हणू नका. अंतरात्मा आतल्या आत्म्याला भगवंत म्हणा. त्याला प्रसन्न करणे हे उपासनाचे खरे कार्य असते. आवडीने व प्रेम भावनेने भगवंताचे स्मरण राखले व त्याच्या चिंतनामध्ये मग्न झाले तर तो त्वरित प्रसन्न होतो. म्हणजे आपल्यावर फोकस करायचं, चिंतन करायचं, ध्यानधारणा करायची असं. त्याला प्रसन्न करण्यास सर्वांचे मनोगत राखणे जरूर असते. म्हणून सर्वांशी प्रेमाने वागून अत्यंत नम्रतेने गोड भाषेने जो दुसऱ्यांचे अंतःकरण वश करून घेतो त्याच्यावर अंतरात्मा कृपा करतो. अशा साधनी पुरुषाची देहबुद्धी त्वरित क्षीण पावते व त्याला आत्मदर्शन घडते. म्हणजे देहाची जाणीव गळून पडायला लागते हळूहळू आणि मग आत्मदर्शन होते.
समकालीन समाजाचे नेतृत्व करण्याचा व लोकांना उपदेश करण्याचा अधिकार त्यास प्राप्त होतो. त्याला श्री समर्थ महंत म्हणतात. श्री समर्थांच्या लोकसंग्रहाचे स्वरूप असे व्यापक, सूक्ष्म व परमार्थिक आहे. सामान्य माणसाचे मन प्रपंचाला चिकटलेले असते. प्रपंचात जसा बदल होतो तसे त्याचे मन हेलकावे खाते. प्रपंचाची परिस्थिती कशीही असली तरी आपले मन भगवंताकडे लावण्याचे म्हणजे उपासनेमध्ये गुंतून ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. आपण म्हणतो मला नाही बाबा वेळ, ओंकार ध्यानाला वेळ नाही, पहाटेच्या ध्यानाला मला नाही उठवत. आता उत्तर काय काय आली बघा या सेवा करणाऱ्यांना, आम्हाला नाही वेळ, आम्हाला नाही जवळ. इरिटेटिंग, लगेच फोन आपटून ठेवून टाकतात. मग कशी काय हे भगवंतासाठी वेळ होणार? स्वतःच्या आतला बंत भगवंताला बघायला. प्रपंचाची परिस्थिती कशी असली तरी आपले मन भगवंताकडे लावण्याचे म्हणजे उपासनेमध्ये गुंतून ठेवण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी नसते. मग मी सांगते सगळ्यांना, मग जाऊ द्या. इथे जोडणं काही सोपं आहे का? इतकं सोपं नाहीये. त्यासाठी सामान्य माणसाला भगवंताचे स्मरण सहज राहील असे वातावरण निर्माण करावे लागते. बघा, या वातावरण निर्माण करण्यासाठी, एकत्र येण्यासाठी देवाचे उत्सव, जसं टिळकांनी का काढलं गणपतीचं, सार्वजनिक गणपती बसवणं, लोकसंग्रह, युनिटी करण्यासाठी. त्यासाठी देवाचे उत्सव, सामुदायिक भजन, पूजन, निरूपण, कीर्तन, तीर्थयात्रा, सत्संगती यांनी पारमार्थिक वातावरण निर्माण होत होते. तो परमार्थ नाही. कोणता परमार्थ नाही? देवाचे उत्सव, सामुदायिक भजन, पूजन, निरूपण, कीर्तन, त्याने वातावरण निर्माण होते. परंतु अशा गोष्टींना चालना देऊन त्यामध्ये भाग घेणाऱ्या स्त्री पुरुषांना प्रेमाने एकत्र गुंतवण्यासाठी एक अत्यंत निस्पृह, विरक्त, बुद्धिमान पण भगवंताच्या निर्मळ प्रेमाने भरलेली व्यक्ती लागते. ती व्यक्ती म्हणजे श्री समर्थांचा महंत होय. महंत हा जनसेवा आणि निर्विकल्प उपासनेचा समाजाला आदर्श असतो. तो मोठा उद्योगशील असून आपले शरीर परोपकारी झिजवतो. सगळे लोक सुखी असावे व भगवंताच्या उपासनेला लागावे एवढीच प्रेरणा त्याच्या सर्व कर्माच्या मागे असते. तो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो. तो सुखाने समाधान पावतो. जेथे कोणाचे काही उणे पडले तेथे सहाय्य करण्यास तो चटकन पुढे सरसावतो. दुसऱ्याच्या अंतःकरणास धक्का न लावता अनेकांना तो शहाणे करून सोडतो. वैराग्य आणि विवेक यांनी शोभणारा तो महंत कोणापासून कशाचीही अपेक्षा न करता सर्वांना भगवंताच्या भक्तीकडे वळवतो. जसे बोलतो तसेच वागतो, किंबहुना आधी स्वतः प्रचिती घेऊन मगच लोकांना ते सांगतो. तो मोठा चतुरस्थ असतो. वेळ प्रसंग पाहून तो राजकारण देखील करतो. लोकसमुदायामध्ये अनेक तऱ्हेवाईक व्यक्तींशी संबंध येतात. अशा माणसांना वळवण्यास उलटे सुलटे उपाय योजावे लागतात. ते वापरण्याची कुशलता महंताच्या अंगी असते. अशा चातुर्याने मोठा लोकसंग्रह करीत असता त्यातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्या हाताळत असता श्री समर्थांचा महंत आपले स्वस्वरूप अनुसंधान यत्किंचितही चुकवू देत नाही. म्हणजे हे करताना सुद्धा स्वतःच आहेच आहे. अनुसंधान उपासना स्वतःची आहेच आहे. वारंवार सवड काढून तो एकांतात जातो. स्वस्वरूपी लीन होऊन विश्रांती घेतो आणि तेथेच लोककल्याणाच्या अनेक समस्यांवर उपाय शोधून काढतो. महंताच्या जीवनात प्रपंच, परमार्थ, अध्यात्म, व्यवहार, उपासना, उपकार यांचा मोठा समतोल, संवादी व सुरेख संयम आढळतो. निदान तसा तो आढळला पाहिजे असा श्री समर्थांचा कटाक्ष आहे. तर झालं आता ग्रंथराज दासबोध म्हणजे सहज समाधीचे तत्वज्ञान. 27व आहे. तर परिणामी व्यक्ती जीवनात आणि समूह जीवनात शांतता, स्वस्थता, समाधान लाभत नाही. ही समस्या सोडवण्यास परमार्थाचे आचरण हा एकमेव उपाय आहे असे दासबोधामध्ये श्री समर्थ वारंवार सांगतात. परम म्हणजे अनुपम, अद्वितीय वस्तू किंवा परमेश्वर. अर्थ म्हणजे प्रयोजन करिता अथवा साठी परमेश्वराचे भान ठेवून त्याच्यासाठी जीवन जगणे याचे नाव परमार्थ. परमेश्वर किंवा परमात्मा जगाच्या अंतर्यामी विलासणारी एक अखंड, अविभाज्य स्वयंप्रकाश व अपरंपार ज्ञान ज्योती आहे. तीच आपल्या हृदयात आहे.
नव्हे ती आपला आत्मा आपला स्वभाव आहे. म्हणजे पुन्हा पुन्हा परमेश्वर काय आहे ते सांगतात. तर ठीक आहे, आता हे झालंय. दासबोधाचे अनेक अनुवाद आहेत. या अनुवाद लिहिताना त्या सर्वांचा उपयोग झाला, म्हणजे सर्व अनुवाद सर्व भाषांचे हे ते बघून हा लिहिला गेला. तर माझ्याकडनं प्रस्तावना संपलेली आहे. आता उद्यापासून सुरू होणार आहे. मला असं वाटतं, बघा, सुलक्षणा मॅडम सांगा उद्या काय आहे? उद्या उद्यापासून तिसरा होणार आहे बहुतेक. पहिला दुसरा शकुंतला मॅडम आहे. कुठला आहे दशक? 12वा विवेक वैराग्य. आता कसं आहे, आपण क्रमाने जाणार नाहीये. कारण हो. खूप आपण एक 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 दोन दोन दशक घेतली आहेत वाटून. आणि त्याच्यामुळं प्रत्येकाच्या सिलेक्शन प्रमाणे सोयीनुसार आता ते चालल्यात सिंगापूरला. त्यामुळे ते हा, आधी 12 सुचेता वाजत आहेत. मॅडम आणि पण मला होते. वाटतं असं काही नाही ओळीनेच वाचलं पाहिजे. त्याला हो आपण एक हे म्हणून नाही वाचत आहे. आपल्याला फक्त स्वामींचा उपदेश बघायचा आहे. तर त्यामुळं उद्या 12वा त्या अध्याय. शकुंतला मॅडम आहेत का तुम्ही? शकुंतला मॅडम आहेत? आहेत ना.